course of this curriculum is Advanced Java Programming. Advanced Java Programming. In this chapter, in this course, we are going to study the AWT package in detail, then Swing package in detail. Detail means what? Package in detail means what? The classes and interfaces contains in that package. Then methods of that particular classes or interfaces. Then networking, RMI, database connectivity, and last servlets. In AJP or Advanced Java Programming, we are going to study this 6th chapter. AWT package in detail means applet. कोर जावा मध्ये तुम्हाला थोडंफार applet झालेलं आहे किंवा जर तुमचं आता आपलं लॉकडाऊन झालेलं त्याच्यामुळे नसेल झालंय तर आपल्याला ते परत घ्यायचं आणि प्लस काही एक्स्ट्रा क्लासेस इन दॅट AWT package. Okay, then swing package in detail. Networking related means IP address, कनेक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशन कसं करायचं, कनेक्शन लेस कसं करायचं, त्या टाईपचे सगळे प्रोग्राम्स आपण नेटवर्किंग चॅप्टर मध्ये बघणार. RMI आणि सर्लेट्स हे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन साठी आपण यूज करणार. डिस्ट्रीब्युटेड मीन्स व्हॉट की आपण एका मशीन वरून जर रिक्वेस्ट देतोय तर आपल्याला जो रिस्पॉन्स आहे तो दुसऱ्या मशीन कडून येणार आहे. तर ह्या टाईपचे ऍप्लिकेशन्स आपण RMI आणि सर्लेट्सने करणार. अँड डेटाबेस कनेक्टिव्हिटी म्हणजे तुमचा जावा प्रोग्राम जो आहे किंवा जावा ऍप्लिकेशन आपण एका डेटाबेसला कनेक्ट करणार. फॉर एक्झाम्पल आतापर्यंत तुम्हाला डेटाबेस झालेलं नाहीये, पण कसं की सपोज आता MySQL हा माझा डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये मी स्टुडंटचा एक टेबल केलेला आहे. मग मी जावाचा एक प्रोग्राम करणार ज्याच्यातून मी जर स्टुडंटच्या एंट्रीज केल्या तर त्या परमनंटली स्टोअर होणार एका डेटाबेस मध्ये. ओके, मग त्या टाईपचा आपण करणार आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटी मध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचा MSBTचा डेटाबेस असतो, त्याच्यामध्ये इच अँड एव्हरी कॉलेजच्या इच स्टुडंटचा डेटा असतो. फक्त तुमचा जो रोल नंबर आहे जी की तुमची युनिक आयडी आहे ती फक्त एंटर केली की सगळा डेटा डिस्प्ले होतो. मग त्या टाईपचे आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी मध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर स्टार्टिंगला आपण सगळ्यात इझी चॅप्टर बट व्हेरी वास्ट चॅप्टर AWT पॅकेज पासून स्टार्ट करू किंवा AWT प्रोग्रामिंग. चॅप्टरला नेम AWT प्रोग्रामिंग आहे. ओके, तर कोर जावा मध्ये AWT पॅकेज होतं स्टार्ट लास्टचं युनिट. फक्त त्याच्यामध्ये स्टार्टिंगचं ऍपलेट होतं, फक्त ग्राफिक्स होतं तुम्हाला. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्राफिक्स पण आहे परत आणि प्लस काही एक्स्ट्रा क्लासेस आणि इंटरफेसेस आहे AWT पॅकेज मधले. ठीक आहे, पण आता आपण एकदा परत रिवाइज करू व्हॉट इज मीन बाय ऍपलेट लाईफ सायकल अँड हाऊ टू राईट द सिम्पल ऍपलेट. मग आपण ग्राफिक्स क्लास डिटेल मध्ये घेऊ आज. ठीक आहे, नाउ फर्स्ट ऍपलेट. सो जावा, युजिंग जावा तुम्ही दोन टाईपचे ऍप्लिकेशन क्रिएट करता, एक स्टँड अलोन ऍप्लिकेशन आणि एक डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. जस्ट तुम्हाला सांगितलं मी डिस्ट्रीब्युटेड तुम्ही RMI आणि सर्लेटनी करू शकता आणि अजून एक तुम्ही ऍपलेटनी पण करू शकता. ओके, सध्या आपण ऍपलेट वरतीच आहे, जेव्हा RMI शिकू तेव्हा इथे RMI ऍड करू, पण सध्या ऍपलेट. जावाने तुम्ही स्टँड अलोन आणि डिस्ट्रीब्युटेड अशा दोन टाईपचे ऍप्लिकेशन करू शकता. परत एकदा सांगते, स्टँड अलोन ऍप्लिकेशन मीन्स व्हॉट. आता बघा तुम्ही कोर जावा मध्ये प्रोग्राम्स केले बरोबर. सपोज मी A.Java प्रोग्राम केला माझ्या मशीनवरती, माझ्या पर्सनल कम्प्युटरवर. जेव्हा मी रिक्वेस्ट देते त्याला कंपाईलची जावा सी A.Java, तेव्हा ती रिक्वेस्ट कुठे जाते कंपाईल करण्यासाठी A.Java कडे. आणि A.Java प्रोग्राम कुठे स्टोअर असतो तुमच्या पर्सनल कम्प्युटर मध्येच. म्हणजे रिक्वेस्ट पण तुम्ही तुमच्या मशीनलाच देता आणि कंपाईल होण्याची जी रिक्वेस्ट आहे म्हणजे हा प्रोग्राम आता कंपाईल होतो, A.class फाईल मिळते म्हणजे त्या रिक्वेस्टचा रिस्पॉन्स काय आला A.class फाईल. तर ती पण कुठे सेव्ह होते तुमच्या मशीनवरतीच बरोबर. परत तुम्ही अजून एक रिक्वेस्ट देता जावाची, जावा म्हणजे रन करण्यासाठी ही क्लास फाईल, मग तुम्हाला आउटपुट मिळतं. मग ही क्लास फाईल जी रन आहे ती पण कुठून होते तुमच्या मशीनवरूनच होते. सो रिक्वेस्ट पासून ते रिस्पॉन्स पर्यंत आउटपुट पर्यंतची जी प्रोसेस आहे या सगळ्या स्टेप्स तुमच्या मशीनलाच होतात. सो इट इज अ स्टँड अलोन ऍप्लिकेशन. किंवा तुम्ही HTML बघितले तर तुम्ही A.HTML चा प्रोग्राम केला आणि तुम्ही ब्राउझर वरती काय दिली रिक्वेस्ट दिली, ब्राउझर वरती काय टाकता तुम्ही A.HTML म्हणजे जो पाथ असेल तो आणि A.HTML. जेव्हा एंटर की प्रेस करता तेव्हा रिक्वेस्ट जाते, पण रिक्वेस्ट कुठे जाते तुमच्या मशीनकडे जाते बिकॉज कोड ऑफ A.HTML
इज स्टोर्ड ऍट युअर मशीन ओनली. ओके. आणि मग तुम्हाला आउटपुट मिळतं त्या HTML फाईलचं. म्हणजे रिक्वेस्ट पासून ते रिस्पॉन्स पर्यंतची सगळी प्रोसेस कुठे होते, तुमच्या मशीनवरतीच होते. सो त्या टाईपचे ऍप्लिकेशन असतात स्टँड अलोन ऍप्लिकेशन. ओके. मग आता तुम्ही जावानी डिस्ट्रीब्युटेड पण करू शकता, तर ते ऍपलेटने करणार तुम्ही सध्या. आणि जसे तुम्ही पुढे चॅप्टर बघणार तसं RMA आणि सर्वलेट्स पण येणार. मग आता तुम्हाला माहितीये डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशनचं मेन एक्झाम्पल आहे बघा इंटरनेट. तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम जर लक्षात असेल तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम एखादा पॉईंट तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तरी बघा. डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मीन्स व्हॉट, क्लायंट अँड सर्व्हर. जेव्हा क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर येतं तेव्हा त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल मी ब्राउझरवरती google.com टाकलं आणि एंटर की प्रेस केली तर माझी रिक्वेस्ट जाते आउटसाइड माय मशीन, बिकॉज google.comचा जो कोड आहे तो माझ्या मशीनवरती नाहीये, तो गुगल सर्व्हरला आहे. मग माझ्या क्लायंट मशीनवरून तो गुगल सर्व्हरला गेली, मग तिथून रिस्पॉन्स आला. देन क्लायंट मशीनवरती काय डिस्प्ले होतं, होम पेज. परत मी काहीतरी सर्च करते गुगलला, जावा सपोज, आणि सर्च वरती क्लिक केली की पुन्हा माझी रिक्वेस्ट कुठे जाते, आउटसाइड माय मशीन. आणि तिथून मग जावा रिलेटेड पेजेस मला काय होतात, डिस्प्ले होतात. मग जेव्हा क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर असतं रिक्वेस्ट टू रिस्पॉन्स मध्ये, तेव्हा त्या टाईपच्या ऍप्लिकेशनला काय म्हणतात, डिस्ट्रीब्युटेड. आता जरी तुम्हाला ऍपलेटनी तुम्ही डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन करता, ते फक्त आपण एक्सप्लेन करण्यासाठी लिहिणार. पण तुम्हाला जे सिलेबस मध्ये आहे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन, तर तुम्ही ऍपलेटनी बघा. जे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन साठी ऍपलेट आहे, मग ऍपलेटनी तुम्ही स्टँड अलोन पण करू शकता आणि डिस्ट्रीब्युटेड पण करू शकता. मग तुम्हाला काय AWT मध्ये जरी ऍपलेट डिस्ट्रीब्युटेड मध्ये येतं तरी तुम्ही त्यांनी स्टँड अलोन करायचं. म्हणजेच काय की आता तुम्ही काय क्लायंट सर्व्हर तर तयार नाही करणार आहे, म्हणजे तुम्ही जे ऍपलेटचे प्रोग्राम शिकणार आहे ते तुमच्याच मशीनवरती असणार आहेत. तुम्ही त्याला कंपाईल करणार, रन करणार आणि डिस्प्ले करणार. पण या ऍपलेटचा यूज करून तुम्ही डिस्ट्रीब्युटेड पण बनवू शकता. कसं की सपोज तुमच्याकडे 2 लॅपटॉप आहेत, A आणि B. तुम्ही त्याला कनेक्ट केलं लॅन मशीनने, नेटवर्कनी सॉरी, किंवा लॅन केबलनी तुम्ही त्याला कनेक्ट केलं आणि काय केलं, B वरती सगळे ऍपलेटचे प्रोग्राम तुम्ही स्टोअर केले आणि मग तुम्ही A पासून रिक्वेस्ट देऊ शकता, तुम्हाला रिस्पॉन्स येणार. आलं का लक्षात. पण ते जर तुम्ही सिंपल जावाचे प्रोग्राम केले, कोर जावा मधले, ते सगळे B वरती ठेवले आणि A वरून रिक्वेस्ट दिली तर रिस्पॉन्स येणार नाही. कारण की जे सिंपल तुमचे कोर जावाचे प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये ऍपलेटचा यूज होत नाही, म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग झालं, साधे फॉर लूप, व्हाईल लूपचे प्रोग्राम, तर ते स्टँड अलोन साठी ज्या मशीनवरती जर तुम्ही B मशीनवरती ते प्रोग्राम्स केले तर तिथंच तुम्ही कंपाईल आणि रनची रिक्वेस्ट देणार. पण ऍपलेटचं कसं आहे, सेम मशीनवरती पण देऊ शकता, प्लस तुम्ही एका सर्व्हर साइडला तुम्ही स्वतः तुमचं क्लायंट आणि सर्व्हर कनेक्टेड आहे आणि तुम्ही सर्व्हरवरती ऍपलेटचे प्रोग्राम करून ठेवले तर क्लायंट काय करू शकतो, त्याला रिक्वेस्ट देऊ शकतो. आलं का लक्षात. ठीक आहे. पण सध्या आपल्याकडे एकच मशीन असणार आहे, सो आपण सगळे स्टँड अलोन टाईपच करणारे प्रोग्राम. आलं का लक्षात इथपर्यंत. तर हे झालं ऍपलेट. सो ऍपलेटचा यूज काय आहे, टू क्रिएट अ डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन or we can create GUI based application. GUI based म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजेच काय, आयकॉन्स, इमेजेस, लेबल्स, टेक्स्ट फील्ड ते आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो ऍपलेट मध्ये, पण स्टँड अलोन मध्ये नाही. आतापर्यंत आपण केले का कोरच्या मध्ये आपण सगळं SOPनीच करायचो, system.out.println सगळं आपण काय करायचो, कमांड प्रॉम्प्ट वरतीच. म्हणजे ते GUI बेस नव्हतं. पण आता GUI बेस ऍपलेट म्हणजेच काय की आता आपण जेव्हा प्रोग्राम रन करू ऍपलेटचा तेव्हा तो कमांड प्रॉम्प्ट वरती रन नाही होणार आहे. जे आउटपुट आहे त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट विंडो दिसणार आहे, जशी तुमची नोटपॅडची विंडो असते किंवा वर्डची असते, त्या टाईपची विंडो दिसणार आणि त्याच्यावरती डिस्प्ले होणार. ठीक आहे, कळालं. मग हे झालं व्हॉट इज मीन बाय ऍपलेट. व्हिडिओ व्यवस्थित पॉज करा, एकदा राईट डाऊन करा साईडला बुक वरती आणि पुन्हा एकदा व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. ठीक आहे. ऍक्च्युली व्हॉट इज मीन बाय ऍपलेट और ऍपलेट लाईफ सायकल हे तुम्हाला आता कन्सर्न नाहीये, तुम्हाला डायरेक्टली ग्राफिक्स क्लास आहे, इव्हेंट हँडलिंग आहे. पण आता आपला कोर जावा आपल्याला थोडंफार घ्यावंच लागेल तरच आपण ग्राफिक्स क्लास यूज करू शकतो. बरोबर. नाऊ तुम्हाला फक्त मी रिवाइज करते सध्या. ऍपलेट लाईफ सायकल, ऍपलेट लाईफ सायकल बघा. पहिल्यांदा मी ही बघा, ही आहे ऍपलेटची लाईफ सायकल. बघा आता ऍपलेट जो क्लास आहे, ऍपलेट क्लास ज्याने आपण ऍपलेट क्रिएट करणार आहे,
तर तो आहे जावा डॉट ॲपलेटच पॅकेजमध्ये. ॲपलेट क्लास कशात आहे? जावा डॉट ॲपलेट. फक्त पॅकेजचं जे ए आहे तो स्मॉल आहे आणि हा जो ॲपलेटचा क्लासचा जो आहे तो कॅपिटल आहे. ठीक आहे. ॲपलेट क्लास जो की आपण ॲपलेट क्रिएट करण्यासाठी यूज करणार तो कशामध्ये आहे? जावा डॉट ॲपलेट डॉट स्टार. ठीक आहे. नाऊ म्हणजे ॲपलेट पॅकेज मध्ये आहे. सो आपण ते इम्पोर्ट कसं करणार? जावा डॉट ॲपलेट डॉट स्टारने. ठीक आहे. आता या ॲपलेट क्लासच्या ह्या 4 मेथड्स आहेत. ठीक आहे. त्यातली जी स्टार्ट मेथड आहे ही ऑटोमॅटिकली कॉल होते जेव्हा तुम्ही ॲपलेटचा प्रोग्राम रन करता. त्याच्यानंतर तुम्हाला कंपल्सरी फक्त काय आहे ॲपलेटचा प्रोग्राम रन होण्यासाठी? इनिट अँड पेंट मेथड. कोणती मेथड कंपल्सरी आहे? इनिट अँड पेंट. त्यातले पण काय की तुमच्या ॲपलेटच्या प्रोग्राम मध्ये दोन्ही पण मेथड असू शकतात किंवा कोणती तरी एक पाहिजे टू रन युअर ॲपलेट प्रोग्राम. म्हणजे काहीतरी आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी दोन्ही मेथड असल्या तरी चालेल व कोणती तरी एक मेथड तरी तुमच्या प्रोग्राम मध्ये पाहिजेच. ठीक आहे. इनिट ऑर पेंट. बघा जेव्हा तुम्ही ॲपलेट स्टार्ट रन करता ॲपलेटचा प्रोग्राम तेव्हा ॲपलेट स्टार्टेड असं येतं टास्क बारला. तर सपोज तुमची एक सेपरेट विंडो तयार होणार आहे बरोबर ना. ठीक आहे. तर मग इथं टास्क बार असतो. टास्क बार माहिती आहे तुम्हाला ही विंडो. इथे त्याचं मिनिमाइज मॅक्झिमाइज बटन, इथं टायटल बार आणि हा असतो टास्क बार. जेव्हा तुम्ही ॲपलेट रन करता तेव्हा येतं ॲपलेट स्टार्टेड. तर हे तुम्ही स्वतः लिहित नाही ऑटोमॅटिकली येतं. म्हणजेच काय कंपायलर स्टार्ट मेथड ऑटोमॅटिकली कॉल करतो. स्टॉप जेव्हा तुम्ही ॲपलेट क्लोज करता तेव्हा ऑटोमॅटिकली स्टॉप मेथड कॉल होते आणि आफ्टर एक्झिक्युशन ऑफ स्टॉप मेथड काय होतं त्या ॲपलेटने जेवढी मेमरी अलोकेशन केलेलं आहे तेवढी सगळी डिअलोकेट होते. ठीक आहे. नाऊ इनिट मेथड किंवा पेंट मेथड किंवा दोन्ही पण ह्या तुम्हाला लिहाव्या लागतात. एकतर इनिटला रन होण्यासाठी म्हणजे काहीतरी आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी किंवा पेंटला. तर आपल्याला 1 बाय 1 कळेल की इनिट मध्ये काय लिहायचं पेंट मध्ये काय लिहायचं. ठीक आहे. आता इनिट म्हणजे काय? इनिशियलायझेशन साठी तुम्ही यूज करणार लाईक कन्स्ट्रक्टरचा यूज करता तसं. म्हणजे सपोज आता तुमच्या ॲपलेट प्रोग्राम मध्ये तुम्ही काही क्लासेसचे ऑब्जेक्ट क्रिएट केले किंवा काही व्हेरिएबल्स केले तर त्या व्हेरिएबल्सला इनिशियलायझेशन व्हॅल्यू कुठे असाइन करायच्या? इनिट मेथड मध्ये. ठीक आहे. आणि पेंट मेथड कधी यूज करायची? जेव्हा तुम्हाला ग्राफिक्सचे फंक्शन रिक्वायर्ड असतात. ग्राफिक्स क्लासचे जे की आपण आत्ताच्या लेक्चरला आज ग्राफिक्स आपण कम्प्लीट करणार आहे. म्हणजे पेंट मेथड कंपल्सरी तुम्हाला ऍड करावीच लागेल जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला ग्राफिक्स रिलेटेड फंक्शन पाहिजे. म्हणजे ओव्हल, सर्कल, लाईन, स्ट्रिंग ड्रॉ करायची किंवा पॉलिगॉन ड्रॉ करायचा, आर्क ड्रॉ करायचा. ठीक आहे. तर त्या टाईप तेव्हा तुम्हाला ग्राफिक्स क्लास लागणार. ते हे काय मी तुम्हाला सांगते. पण कंपल्सरी पेंट मेथड कधी येईल? जेव्हा तुम्हाला ग्राफिक्स क्लास रिलेटेड फंक्शन्स लागतील. आणि इनिट मेथडचा यूज कधी करायचा? जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत मग त्याला इनिशियलाइज त्याला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी तुम्ही इनिट मेथडचा यूज करायचा. ठीक आहे. आता जेव्हा सपोज तुमच्या प्रोग्राम मध्ये ॲपलेटच्या प्रोग्राम मध्ये स्टार्ट आणि स्टॉप तर ऑटोमॅटिकली होतात. इनिट पण मेथड आहे आणि पेंट पण मेथड आहे. ठीक आहे. आणि तुम्ही फर्स्ट टाइम प्रोग्राम रन केला तर इनिट आणि पेंट मेथड ऑटोमॅटिकली कॉल होतात. म्हणजे बघा तुम्हाला माहिती की युजर डिफाईन फंक्शन आहे. मी वॉइड ऍड फंक्शन लिहिलं डेफिनेशन. तर जोपर्यंत मी त्याला कॉल करत नाही तोपर्यंत माझा ऍड मेथड डेफिनेशन कडे कंट्रोल जात नाही. पण ॲपलेट मध्ये कसं आहे की स्टार्ट आणि स्टॉप तर होतातच हे तुम्हाला माहिती आहे. ह्याच्यामध्ये कोणता कोड तुम्ही लिहित नाही. पण इनिट आणि पेंट मध्ये युजर काय लिहितो? कोड लिहितो. आणि जेव्हा तुम्ही ॲपलेट स्टार्ट करता रन करता तेव्हा ऑटोमॅटिकली इनिट आणि पेंट एकदा कॉल होतं. आणि पेंट मेथड जर तुम्हाला मल्टिपल टाइम्स कॉल करायचा असेल तर तुम्ही यूज करणार रिपेंट मेथड. त्याचा कसा यूज करायचा जसं जसं पुढे पॉइंट होईल तसं तुम्हाला कळेल. ठीक आहे. मग आता बघा काय सांगितलं की जेव्हा स्टार्ट आणि स्टॉप मेथड ऑटोमॅटिकली कॉल होते. इनिट आणि पेंट मेथड कॉल होण्यासाठी तुम्हाला त्या लिहाव्या लागतात. आणि ॲपलेट विंडोवरती काहीतरी आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी एकतर इनिट मेथड पाहिजे किंवा पेंट पाहिजे. आणि पेंट मेथड कंपल्सरी कधी रिक्वायर्ड आहे तुम्हाला? जर तुम्ही ग्राफिक्स क्लास यूज करत असाल तर. ही आहे तुमची ॲपलेटची लाईफ सायकल. आता आपण एक सिंपल प्रोग्राम घेऊ ॲपलेटचा. तो कसा लिहायचा ते तुम्हाला मी सांगते आणि मग नंतर आपण ग्राफिकचे सगळे फंक्शन घेऊ. तुम्हाला जर आज थोडंफार कळलं नाही तर एकदा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करायचा प्रत्येक स्लाइडला आणि व्यवस्थित ऐकायचं म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मी तुम्हाला जो आपला कोर्स आहे तो तुम्हाला प्रोग्राम वाईजच घेणार आहे. म्हणजे असं नाही की मी फक्त थेअरी शिकवली फंक्शनचा ह्या क्लासचा यूज काय आणि त्या क्लासमधल्या फंक्शनचा यूज काय ते सगळं तुम्हाला मी इम्प्लिमेंट करून दाखवणार आहे. ठीक आहे.
नाव बघा, फर्स्ट आपल्या ऍपलेटचा प्रोग्राम तुम्ही कोर जावा मध्ये बघितलंय, जर नसेल बघितलं तर लक्ष द्या. आता आपण ऍपलेटनी करतोय प्रोग्राम, आपण पुढे फ्रेमनी सुद्धा करणार आहे, पण सध्या आपण ऍपलेटनी करतोय. ठीक आहे. सो तुम्हाला सांगितलं ऍपलेट क्लास कोणत्या पॅकेज मध्ये आहे, डॉट ऍपलेट मध्ये, आणि इथं डॉट स्टार करायचं. ठीक आहे. नाव आपण आता ग्राफिक्स क्लास पण यूज करणार आहे, तर ग्राफिक्स क्लासची सध्या एकच मेथड यूज करणार आहे साध्या प्रोग्राम मध्ये, सिंपल, आणि मग मी तुम्हाला अजून फंक्शन सांगते. ठीक आहे. नाव इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार्ट. AWT चा फुल फॉर्म काय, ऍब्स्ट्रॅक्ट विंडो टूलकिट. जो ग्राफिक्स क्लास आहे तो हा AWT मध्ये आहे, आणि जे आपण मेथड बघितल्या स्टार्ट, स्टॉप, इनिट आणि पेंट, तर ह्या मेथड कोणाच्या आहेत, ऍपलेट क्लासच्या आहेत. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता काय करायचंय, ऍपलेट रन होण्यासाठी आपल्याला मल्टी लाईन कमेंट मध्ये ऍपलेट टॅग लिहायचा, HTML चा टॅग. ठीक आहे. सगळ्या ऍपलेटच्या प्रोग्राम मध्ये लिहायचं, ऍपलेट टॅग लिहायचा आणि त्याला ऍट्रिब्यूट द्यायचं कोड. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये डबल कोट मध्ये टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल, ए डॉट क्लास. ठीक आहे. त्याच्या पुढे द्यायची विड्थ. तुम्हाला जी विंडो मी काय सांगितलं, आउटपुट एका सेपरेट विंडोवर डिस्प्ले होणार, मग त्या विंडोची हाईट आणि विड्थ द्यायची. विड्थ इक्वल टू सपोज 500, आणि ह्याच्यात त्याचा स्पेस द्या, आणि कम्प्लीट नाही झाले तर हाईट इज इक्वल टू सपोज 400. तुम्हाला जी द्यायची ती द्या. त्याच्यानंतर ऍपलेट टॅग कम्प्लीट, मग एंड ऑफ ऍपलेट टॅग, आणि मग जे कमेंट आपण स्टार्ट केलेलं आहे ते काय करायचं, एंड करायचं. प्रत्येक ऍपलेटच्या प्रोग्राम मध्ये फाईल इम्पोर्ट झाल्यानंतर हा कोड येणार तुमचा मल्टीलाईन कमेंटचा. ठीक आहे. नाऊ आता काय करायचं, जे आपले ऍपलेट असणार आहे त्याला ऑलवेज पब्लिक करायचं. का पब्लिक करायचं ते पण मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा पब्लिक क्लास सपोज माय ऍपलेट आपण नेम देऊ त्याला, आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोर जावा मध्ये पण की क्लासचे नेम देताना ऑलवेज लक्षात ठेवायचं, वन वर्डचं क्लास नेम असेल तर फर्स्ट लेटर कॅपिटल, आणि मल्टिपल वर्डचं क्लास नेम असेल तर इच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल. तर हा सिस्टीम डिफाईन रूल्स आहेत, तर ते आपण युजर डिफाईन साठी सुद्धा फॉलो करायचे. पब्लिक क्लास माय ऍपलेट एक्सटेंड्स ऍपलेट लिहायचं, कारण की आपल्याला ऍपलेट तयार करायचे. सो आपला जो ऍपलेट आहे तो काय पाहिजे, एक्सटेंड्स ऍपलेट पाहिजे. आता आपण आज ग्राफिक्स क्लास बघणार आहे, त्याच्यामुळे आपण इनिट मेथड लिहिणार नाही. जेव्हा आपण लेबल, टेक्स्ट फील्ड, बटन बघू तेव्हा इनिट मेथड आहे ना. ठीक आहे. नाऊ आता मी तुम्हाला सांगितलं जर आपण ग्राफिक्स क्लासचा यूज करतोय तर कंपल्सरी पेंट मेथड येणारच आहे. तर पेंट मेथडचा सिंटॅक्स बघा काय, पब्लिक वॉइड पेंट ऑलवेज, आणि पेंट मेथडला सिस्टीम डिफाईन पास होतं ग्राफिक्स क्लासचं ऑब्जेक्ट. ग्राफिक जीज द्यायला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. पण तो म्हणजे सगळ्या आपल्या जेवढे ट्युटोरियल्स आहे सगळीकडे जीज लिहिलेला आहे, ह्याचा अर्थ असं काही नाही, फक्त ग्राफिक्स क्लास बरोबर लिहा, कारण की तो सिस्टीम डिफाईन क्लास आहे. ऑब्जेक्ट तुम्हाला जे पाहिजे ते लिहा, पण शक्यतो जीज लिहा. ठीक आहे. नाव बघा काय सांगितलं की ऍपलेट जे आपण तयार करणार ते ऑलवेज पब्लिक पाहिजे. आता कोर जावा मध्ये मेन होतं पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, बरोबर. मेन हे पब्लिक होतं, मग जरी आपल्या प्रोग्राम मध्ये मोर दॅन वन क्लासेस असेल तरी पण एकच क्लासमध्ये काय असणार आहे, मेन. मग आपण त्यांनीच काय करायचो, प्रोग्राम सेव्ह करायचो. पण ऍपलेट मध्ये मेन नसणार आहे. ठीक आहे. सो मग प्रोग्राम कशाने सेव्ह करायचा, तर जो क्लास पब्लिक आहे. सो जनरली जो ऍपलेट एक्सटेंड करतो तोच क्लास काय करायचा, पब्लिक करायचा. सपोज माझ्या ऍपलेटच्या प्रोग्राम मध्ये 4 क्लासेस आहेत, तर हे 3 क्लासेस वरती येणार आणि शेवटचा क्लास एक्सटेंडिंग ऍपलेट करणार. शेवटचा क्लास एक्सटेंडिंग ऍपलेट करणार आणि तो पब्लिक करणार. म्हणजे तुमच्याकडे जर मोर दॅन वन क्लासेस आहे तर तुम्ही प्रोग्राम कशाने सेव्ह करायचा, जो क्लास पब्लिक आहे. का, कारण की ऍपलेटच्या प्रोग्राम मध्ये मेन येणार नाही, मेन हे पब्लिक असतं, पण इथं मेनच येणार नाही. मग प्रोग्राम कशाने सेव्ह करायचा, ज्या क्लासला पब्लिक दिलेले. ठीक आहे. आणि शक्यतो पब्लिक कशाला द्यायचं, जो क्लास आपण एक्सटेंडिंग ऍपलेटने करतोय. ठीक आहे. नाव बघा पेंट मेथडची सिस्टीम डिफाईन सिंटॅक्स आहे की त्याला एक ऑब्जेक्ट पास होतं ऑफ ग्राफिक्स क्लासचं, ते दिलं. ठीक आहे. आता मी जस्ट काय करते, कोणती पण लँग्वेज आपण स्टार्ट केली की आपण पहिला प्रोग्राम काय करतो, हॅलोचा करतो. कोणती पण लँग्वेज स्टार्ट केली की पहिला प्रोग्राम काय करतो, हॅलोचा. तसंच आता आपण पहिला हॅलोचा प्रोग्राम करू. ठीक आहे. मग आता ग्राफिक्स क्लासने आपण हॅलो डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे. तर ग्राफिक्स क्लासची पहिली मेथड आहे बघा, मी तुम्हाला अजून मेथड सांगते फक्त आपल्या हॅलोचा सिंपल प्रोग्राम करण्यासाठी. ग्राफिक्स क्लासची मेथड आहे बघा
ड्रॉ स्ट्रिंग मेथड, ड्रॉ स्ट्रिंग मेथड. ठीक आहे, बघा ड्रॉ पूर्ण स्मॉल आणि स्ट्रिंग एस कॅपिटल. ठीक आहे, बघा मेथड क्लास नेम देताना इच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल आणि मेथड लिहिताना पहिला वर्ड पूर्ण स्मॉल आणि जसे नेक्स्ट वर्ड ऍड होतील इच लेटर कॅपिटल. तर काय आहे मेथडचं, पहिली मेथड स्ट्रिंग डिस्प्ले करण्यासाठी किंवा एखादा मेसेज डिस्प्ले करण्यासाठी ड्रॉ स्ट्रिंग आणि ब्रॅकेट मध्ये इथं पहिले जे तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे ते येणार. नंतर एक मिनिट, विजिबल नाही इथे, साईडला लिहिते, एक मिनिट. जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग सपोज हॅलो आणि इथे दिलं मी 30 आणि सपोज 100. ठीक आहे, आता बघा तुम्हाला सांगते. जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग, ड्रॉ स्ट्रिंग ही मेथड आहे ग्राफिक्स क्लासची, सो ती मी कॉल करणार ऑब्जेक्ट ऑफ ग्राफिक्स क्लासने. आता हा बेसिक रूल आहे, बरोबर. आणि ड्रॉ स्ट्रिंग मेथडला 3 पॅरामीटर पास होतात. पहिलं स्ट्रिंग म्हणजेच ती डबल कोट मध्ये येणार किंवा स्ट्रिंग टाईपचं व्हेरिएबल येणार. आणि दुसरा आर्ग्युमेंट एक्स कोऑर्डिनेट आणि तिसरा आर्ग्युमेंट वाय कोऑर्डिनेट. म्हणजेच काय, ऍपलेट एक विंडो डिस्प्ले होते तुम्हाला सेपरेट. मग हॅलो तुम्हाला कुठे डिस्प्ले करायचं आहे, आता लक्षात ठेवा ग्राफिक्सची स्क्रीन नेहमी अशी असते. जनरली आपले एक्स वाय कोऑर्डिनेट असे खाली असतात, पण स्क्रीनचे कसे असतात टॉपला, इथे 0 0 असतो वरती आणि एक्स लेफ्ट टू राईट इन्क्रीमेंट होतो आणि वाय टॉप टू बॉटम इन्क्रीमेंट होतो. वाय कसं इन्क्रीमेंट होतो, टॉप टू बॉटम. मग मला जर एखादा मेसेज डिस्प्ले करायचा तर तो एक्स आणि वाय पोझिशन, मग एक्स कसाठी इन्क्रीमेंट होतो इथे 0 आणि इथून असं वाढत जाणार आणि वाय इथे 0 आणि असं वाढत जाणार. मग 30 एक्स आणि 100 वाय. सपोज इथे 30 आहे आणि इथे 100 आहे, मग हे जॉईन इथे काय होणार आहे, तुमचं डिस्प्ले होणार आहे हॅलो. कळलं का इथपर्यंत? म्हणजेच फक्त लक्षात घ्या की तुमची ग्राफिक स्क्रीन कशी आहे, टॉपला एक्स आहे आणि लेफ्ट साइडला काय आहे विंडोच्या वाय. टॉप टू बॉटम वाय इन्क्रीमेंट होतो आणि लेफ्ट टू राईट एक्स इन्क्रीमेंट होतो. मी तुम्हाला ग्राफिकचे एकदा फंक्शन शिकवले की एक प्रोग्राम करून दाखवते, मग तुम्हाला मी खूप 5 to 6 प्रोग्राम्स देते, तेवढे तुम्ही करायचे. मग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय, हे कोऑर्डिनेट सिस्टीम कळणं. ठीक आहे, मग आता बघा ड्रॉ स्ट्रिंग मेथडला 3 पॅरामीटर पास होतात. पहिलं स्ट्रिंग, दुसरं 2 इंटिजर एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. आता हा प्रोग्राम सेव्ह कसा करायचा, तर हा प्रोग्राम सेव्ह करायचा सेम माय ऍपलेट, एका तुमचं कोणतं फोल्डर असेल त्याच्यामध्ये माय ऍपलेट डॉट जावा. ठीक आहे, मग त्याला कंपाईल कसं करायचं, सेम जावा सी माय ऍपलेट डॉट जावा. ठीक आहे, बघा ह्या प्रोग्रामला कंपाईल कसं करायचं, जावा सी माय ऍपलेट, जो तुमचं फोल्डर असेल ते कमांड प्रॉम्प्टला पाहता आणायचा, सॉरी सेव्ह करायचं नोटपॅड वरती. कंपाईल कसं करायचं, जावा सी माय ऍपलेट डॉट जावा. कमांड प्रॉम्प्ट वरती सेम आपण कोर जावाच्या प्रोग्रामला करायचो आणि कमांड प्रॉम्प्ट वरतीच रन करताना फक्त ऍपलेट व्ह्यूवर लिहायचं, ऍपलेट व्ह्यूवर. नंतर मी तुम्हाला रन पण करून दाखवते डेमो लॅपटॉप वरती. माय ऍपलेट डॉट जावाच लिहायचं मात्र इथं. ठीक आहे, जसं आपण तिकडे आपण फक्त काय लिहायचो जावा आणि प्रोग्रामचं नेम लिहायचो, डॉट जावा वगैरे काय नव्हतं लिहितं. इथं काय लिहायचं, ऍपलेट व्ह्यूवर माय ऍपलेट डॉट जावा. आलं का लक्षात? मग तुमचा प्रोग्राम बरोबर काय होतं, रन होतं. जेव्हा तुम्ही कंपाईल करता ती क्लास फाईल इथं तुम्ही इन्क्लूड केलेली कोडमध्ये. मग जेव्हा तुम्ही ऍपलेट व्ह्यूवरनी रन करता तेव्हा कंट्रोल ह्या टॅग कडे येतो आणि कोड मध्ये काय लिहिलेलं, इथं ए डॉट क्लास लिहिले ना, फक्त इथं काय येणार, आपण आता क्लासला नेम काय दिले, माय ऍपलेट डॉट क्लास. आलं का लक्षात? म्हणजे जेव्हा कंपाईल करणार हा प्रोग्राम माय ऍपलेट डॉट क्लास फाईल तयार होईल. जेव्हा ऍपलेट व्ह्यूवरनी तुम्ही माय ऍपलेट डॉट जावाच करता, क्लास नाही, तेव्हा कंट्रोल जातो ह्या ऍपलेट टॅग कडे आणि रन काय होते तुमची क्लास फाईल. मग तुम्हाला विंडो डिस्प्ले होईल आणि 30 आणि 100 कोऑर्डिनेटला डिस्प्ले होईल मेसेज हॅलो. आलं का लक्षात? ठीक आहे, बघा आतापर्यंत आपण एकच मेथड लिहिली. आता मी फक्त पेंट मेथड लिहिते किंवा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मग प्रोग्राम करून दाखवते. तर दुसरी जी मेथड आहे, पहिली आपण ड्रॉ स्ट्रिंग तर बघितलीच आहे बरोबर. आता दुसरी मेथड सांगते, जी डॉट काय लिहित. आता आपण ते सगळे ग्राफिक्स क्लासचेच मेथड्स आहेत ह्या. ड्रॉ स्ट्रिंग तर झाली आपली मेथड्स ऑफ ग्राफिक्स क्लास, ड्रॉ स्ट्रिंग झाली. तर दुसरी मेथड आहे ड्रॉ
लाईन एल कॅपिटल. ठीक आहे, ड्रॉ लाईन एल कॅपिटल. मग आता इथे काय तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टरच्या नोट्स पण देते रिटर्न मध्ये लिहिलेला. ठीक आहे, ड्रॉ लाईन. तर ह्याला काय काय पास होणार बघा, 4 इंटिजर कोऑर्डिनेट, इंट x1 y1. ऑब्विसली लाईनला 2 एंड पॉइंट असतात आणि y2. ठीक आहे, मग आता फॉर एक्झाम्पल जर मी लिहिलं, आता पेंट मेथड आहे बघा, लिहिलेलं आहे पेंट मेथड मध्ये लिहिलं असं कन्सिडर करा. जी डॉट ड्रॉ लाईन, सपोज मी इथं लिहिलं 10, 100 आणि 50, 200. तर ही माझी विंडो आहे ग्राफिक्सची किंवा ऍपलेटची. तर सपोज हा 10 आहे, हा x आणि हा x आहे बघा, x1 x2. हा 10 आहे, इथं सपोज 50 आहे, हा y 100 आहे आणि इथं y 200. तर पहिला पॉइंट काय 10 100 म्हणजे हा पॉइंट आणि दुसरा पॉइंट काय 50 200 म्हणजे हा पॉइंट. तर ह्याला अशी लाईन काय होणार, कनेक्ट होणार. आलं का लक्षात? ठीक आहे. नाऊ ही बाय डिफॉल्ट ब्लॅक लाईन, ब्लॅक कलरची असणार आहे. बाय डिफॉल्ट कलर कोणता असतो, ब्लॅक. तर अजून एक तिसरं फंक्शन काय बघा, सेट कलर फंक्शन. तर सेट कलर फंक्शनला तुम्ही कसं पास करणार बघा, कलर डॉट रेड, कलर डॉट ब्ल्यू, कलर डॉट येल्लो. ठीक आहे, मग आता सपोज मग आता मला जर ह्या लाईनला कलर पाहिजे तर सेट कलर मेथड ही त्याच्या आधी लिहायची बघा, सेट कलर आणि कलर क्लास डॉट ब्ल्यू. मग ही जी लाईन आहे ती ब्ल्यू कलरची होणार. आलं का लक्षात? मग आता सपोज मला अजून एक लाईन काढायची आहे पण ब्लॅक कलरची. मग मला परत सेट कलर काय करावं लागेल, कलर डॉट ब्लॅक. आता जोपर्यंत मी सेट कलर ब्लॅक करत नाही तो ब्ल्यूच आहे किंवा दुसरा कोणता कलर देत नाही सेट कलर मेथडनी, तोपर्यंत तुम्ही ओव्हल काढलं, ह्याच्या खाली लाईनच्या खाली ओव्हल काढलं, रेक्टँगल काढलं, पॉलिगॉन काढलं, आर्क काढलं, तरी सगळ्याला कोणता कलर येणार आहे, ब्ल्यूच येणार आहे. म्हणजे जर तुम्हाला दुसरा पाहिजे तर परत तुम्हाला काय लिहावं लागेल, त्या शेपच्या आधी सेट कलर मेथड. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून काढा आणि परत एकदा ऐका. आता पुढची मेथड, सगळ्या मेथड सांगते आणि मग एक प्रोग्राम तुम्हाला मी करून दाखवते लॅपटॉप वरती, म्हणजे कसं रन करायचं, काय आउटपुट येतं ते तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला मी होमवर्क देते. फोर्थ मेथड, ड्रॉ रेक्ट मेथड. बघा स्क्वेअर साठी आपल्याकडे मेथड नाहीये, तर रेक्टनीच काय करायचं, ड्रॉ. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, इंट टॉप, इंट लेफ्ट, म्हणजे चारी पण कोऑर्डिनेट इंटिजरच आहेत, विड्थ आणि फोर्थ कोऑर्डिनेट हाईट. ठीक आहे, आणि पाचवी मेथड लगेच सांगून देते, फिल रेक्ट. बघा मेथड आहे तर पहिला वर्ड पूर्ण स्मॉल आणि नेक्स्ट वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल आणि ह्याला पण सेमच व्हॅल्यू पास होतात, विड्थ आणि इंट हाईट. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी पेंट मध्ये लिहिलं जी डॉट, ह्या सगळ्या ग्राफिक्स क्लासच्या मेथड्स आहेत. सो तो ड्रॉ करायला कॉल करायला मला ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्ट. सपोज टॉप लेफ्ट काय ते पण सांगते. पहिल्यांदा मला एकदा काढून घेऊ द्या, 50, 70, सपोज 100 आणि 50. तुम्हाला जे कोऑर्डिनेट द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. बघा आता ही ऍपलेट विंडो आहे आणि मी ड्रॉ रेक्टला हे कोऑर्डिनेट दिले. तर टॉप म्हणजे घ्यायचा एक्स. आता आपला हा जर रेक्टँगल आहे तर हा कोऑर्डिनेट द्यायचा बघा इथे, टॉप आणि लेफ्ट. त्यातला जो पहिला म्हणजे हा एक्स आणि वाय असं कन्सिडर करा, हा एक्स आहे आणि वाय. पण तो एक्स वाय कोणता असेल, जर हा माझा रेक्टँगल आहे तर हा पॉइंट द्यायचा आहे तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी. सो हा माझा असेल 50, 70 आणि त्या रेक्टँगलची विड्थ काय आणि हाईट काय हे द्यायचे. हे 4 कोऑर्डिनेट द्यायचे नाही, टॉप लेफ्ट द्यायचा आणि विड्थ आणि हाईट द्यायची. मग आता ह्याच्यानुसार टॉप काय 50, 50 म्हणजेच एक्स आहे, सपोज इथे 50 आहे आणि वाय काय 70, सपोज इथे वरती थोडं हे 70 आहे सपोज. तर हा झाला तुमचा टॉप लेफ्ट कॉर्नर आणि त्याची विड्थ किती दिलेली आहे, 100 दिलेली आहे बरोबर. त्याची विड्थ किती दिलेली आहे 100. मग कंपायलर काय करतो, 50 आणि 50 ह्या पॉइंट पासून 100 पर्यंत लाईन काढतो आणि हाईट किती दिलेली आहे 50 बरोबर. तर इथून 50 लाईन काढणार आणि मग यांना नंतर जॉईन करणार, म्हणजे तुम्हाला डिस्प्ले असा रेक्टँगल आहे ना. ठीक आहे, बाय डिफॉल्ट ब्लॅक कलरनी, दुसरा कलर पाहिजे तर सेट कलर ह्याच्या आधी.
फिल रेटला पण सपोज आता मी हेच कोऑर्डिनेट टाकले, तुम्ही दुसरे पण देऊ शकता, फक्त मी एक्झाम्पल म्हणून सांगते, हेच कोऑर्डिनेट टाकते, तर ड्रॉ रेकनी तुम्हाला हॉलो रेक्टँगल डिस्प्ले होणार आणि फिल रेकनी बाय डिफॉल्ट ब्लॅक कलर असतो तर सेम तसाच ड्रॉ होणार, फक्त फिल होणार, हा पूर्ण ब्लॅक कलरनी असा फिल होणार. कळालं? तुम्हाला दुसरा रेक्टँगल पाहिजे, दुसरा कलर पाहिजे तर दुसरा करा. कळालं का? कोऑर्डिनेट सिंटॅक्स फक्त सेमच, फिल साठी पण रेक्टँगल ड्रॉ करावाच लागतो, फक्त फिल वर्ड लिहिल्यामुळे काय होतं, जो कलर तुम्ही सेट केलाय त्यांनी तो फिल होणार आहे, बाकी ड्रॉ तर सेम असाच होणार आहे. आलं का लक्षात? तर ही आहे तुमचं 4th आणि 5th मेथड. सगळ्याचा यूज करून मी तुम्हाला एक प्रोग्राम पण दाखवणार आहे आणि प्लस फर्स्ट चॅप्टरच्या मी तुम्हाला रिटर्न नोट्स पण देणार आहे आणि खूप सारे क्लासेस आणि खूप इंटरफेसेस आहे ह्या चॅप्टर मध्ये. सगळ्यात वास्ट चॅप्टर आहे, त्याला आपल्याला भरपूर टाइम लागणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित डिटेल मध्ये घेण्यासाठी. आणि जर स्क्वेअर पाहिजे तुम्हाला तर तुम्ही विड्थ आणि हाईट काय देणार, सेम देणार. ठीक आहे, म्हणजे तो काय होणार, स्क्वेअर होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉ ओव्हल. ओव्हलला पण सेम तेच कोऑर्डिनेट, टॉप, लेफ्ट, विड्थ, पहिले विड्थ आणि नंतर हाईट, पहिले विड्थ आणि नंतर हाईट, आणि सेम फिल ओव्हल त्याला पण सेम, टॉप, लेफ्ट, विड्थ आणि हाईट. आता कसं ड्रॉ करतो कंपायलर ते तुम्हाला दाखवते. आता फॉर एक्झाम्पल जी डॉट ड्रॉ ओव्हल, ओव्हलला मी दिले सपोज 10, 30, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. 70 हे टॉप लेफ्ट, 150, 70. आता कंपायलर तुम्हाला ओव्हल, ओव्हल म्हणजे हे असा किंवा असा. जर हाईट तुम्ही जास्त दिली आणि विड्थ कमी दिली तर व्हर्टिकल ओव्हल होईल, आणि विड्थ जास्त आणि हाईट कमी दिली तर असं ओव्हल होईल. तर असं तुम्हाला डिस्प्ले ओव्हलच होणार आहे, पण कंपायलर काय करतो, देताना तर रेक्टँगलचेच कोऑर्डिनेट आहे ना, टॉप, लेफ्ट, विड्थ आणि हाईट. मग कंपायलर काय करणार, हे 10, 30 बरोबर, हा झाला तुमचा टॉप लेफ्ट, तिथून एक इमॅजिनरी 150 विड्थ, 70 हाईट, 150 विड्थ, असं इमॅजिनरी रेक्टँगल ड्रॉ करतो. नंतर त्याला असं डिवाइड करतो आणि मग नंतर इनसाइड त्याचा काय करतो, ओव्हल ड्रॉ करतो. म्हणजे तुम्हाला डिस्प्ले फक्त काय होतं, फक्त एवढंच होतं. पण ओव्हल कसा ड्रॉ करतो बघा, रेक्टँगलचेच पॉइंट देऊन ओव्हल असा ड्रॉ करणार. आलं का? फक्त कशामुळे, ड्रॉ ओव्हलमुळे. आणि जर तुमचा व्हर्टिकल असेल तर तुमची हाईट जास्त येणार आणि विड्थ कमी येणार. आणि फिल ओव्हलला पण सेम कोऑर्डिनेट आहे, फक्त काय होणार, जो कलर तुम्हाला तुमचा, जर तुम्ही कोणता सेट नसेल केलं तर ओव्हल ड्रॉ होऊन फक्त हा ओव्हल ब्लॅक कलरनी फिल होणार, आणि जर कलर सेट केला असेल तर त्या कलरने. काय करतो, पहिले इमॅजिनरी रेक्टँगल ड्रॉ करतो, त्याला डिवाइड करतो आपल्या नॉर्मल कोऑर्डिनेट मध्ये, आणि मग त्याच्या इनसाइड काय करतो, ओव्हल ड्रॉ करतो. आलं का लक्षात? ठीक आहे, तर हे झालं तुमचं ड्रॉ ओव्हल आणि फिल ओव्हल. अजून आपले चार मेथड्स राहिल्या, 7 ना, आता 8. ड्रॉ आर्क, त्याला पण पहिले 4 सेम रेक्टँगलचे पॉइंट, लेफ्ट, विड्थ आणि हाईट. त्याच्यानंतर अजून 2 पॉइंट ऍड होणार, स्टार्ट अँगल, कोऑर्डिनेट सॉरी, आणि एंड अँगल. बघा, म्हणजे टोटल 6 पॅरामीटर्स असणार. आणि फिल आर्कला पण सेम तसंच. आर्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हे असे ह्या टाइपचे आर्क आपण ड्रॉ करणार आहे. आता बघा, एक पहिल्यांदा एक एक्झाम्पल देते. ड्रॉ आर्क, पहिले 4 तर तुमचे रेक्टँगल सारखेच आहेत पॉइंट. स्टार्ट अँगल मी 0 दिला आणि एंड अँगल मी सपोज 100 दिला. काय फरक आहे ते पण सांगा. बघा आता पहिल्यांदा पहिले 4 कोऑर्डिनेट तर सेम लाईक रेक्टँगलच किंवा ओल म्हणू शकतो. ठीक आहे. आता स्टार्ट अँगल,
तर पहिल्यांदा मी ड्रॉ आर्क करण्यास स्टार्ट कसा ड्रॉ होतो त्याच्या आधी मी सांगते, स्टार्ट अँगल हा ऑलवेज पॉझिटिव्हच असणार आहे. स्टार्ट अँगल हा ऑलवेज पॉझिटिव्हच असणार आहे. आणि एट अँगल तुमचा पॉझिटिव्ह पण असू शकतो और निगेटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे. मग आता पॉझिटिव्ह असल्यावरती काय आणि निगेटिव्ह असल्यावरती काय ते दोन्ही एक्सप्लेन करते. तर सध्या स्टार्ट अँगल 0च असला पाहिजे असं काही नाही, तुम्ही कोणता पण नंबर देऊ शकता अप टू 360 पर्यंत अँगल, पण पॉझिटिव्ह द्यायचा. आणि एंड अँगल सध्या मी पॉझिटिव्ह दिला. तर कसा आर्क ड्रॉ होणार बघा. ही तुमची विंडो आहे, तुम्हाला डिस्प्ले होताना ह्या टाईपचा आर्कच दिसणार, पण कंपायलर काय करतो बघा, हे पहिले 4 कोऑर्डिनेट तर रेक्टँगलचे, जसं होल साठी इमॅजिनरी रेक्टँगल काढतो तसंच आर्क साठी पण काढणार. सपोज इथं 10 आहे, हा 50 आहे, इथून 120 इमॅजिनरी, 120 विड्थ, 70 हाईट, 120 विड्थ, 70 हाईट. त्याच्यानंतर ह्याला आपल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये डिवाइड करणार, म्हणजे हा सेंटर झाला तुमचा, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या इनसाइड परत इमॅजिनरी काय काढणार, ओव्हल काढणार आर्क साठी. हे ठीक आहे. नाऊ स्टार्ट अँगल काय 0, तर आपला 0 कुठून स्टार्ट होतो, इथून. जेव्हा पॉझिटिव्ह स्टार्ट अँगल तर पॉझिटिव्हच असणार. आता राहिलं का एंड अँगल, पण सध्या मी एंड अँगल पॉझिटिव्ह घेतलाय. तर जेव्हा एंड अँगल पॉझिटिव्ह असतो तेव्हा तुमचा आर्क ड्रॉ होतो अँटी क्लॉकवाईज, म्हणजे क्लॉक आपला असा फिरतो ना, तर तुमचा आर्क ड्रॉ होणार असा, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. मग आता मी काय लिहिलेलं आहे 100. मग स्टार्ट अँगल मध्ये ऍड होतो एंड अँगल, मग 0 + 100 100, मग 100 इथपर्यंत आपलं 90 असतं आणि इथून पुढं इथपर्यंत सपोज 100, म्हणजे मग तुम्हाला तो डिस्प्ले काय करणार, हा असा आर्क डिस्प्ले करणार. एवढंच आलं का लक्षात. ठीक आहे. आता सपोज मी परत ड्रॉ आर्कच लिहिलं आणि फॉर एक्झाम्पल, किंवा आता सध्या एकदा फिल आर्क लिहिते, मग नंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता फिल आर्क लिहिलं तर काय करणार, हे असं डिवाइड झालेलं, बरोबर ना. आता जेव्हा तुम्ही फिल आर्क म्हणता तर ड्रॉ आर्क तर होणारच आहे, मग इथून तुमच्या सेंटर पर्यंत परत लाईन जॉईन होते आणि मग असा आर्क काय होतो, फिल होतो. येते का लक्षात. प्रॅक्टिस करा, बरोबर कळेल. नाव आता अजून एक एक्झाम्पल घेते, पॉझिटिव्हच घेऊ आणि मग त्याच्यानंतर एक वेगळं घेऊ. आता सपोज मी इथं लिहिलं 50 आणि इथं लिहिलं 120. ठीक आहे. स्टार्ट अँगल पॉझिटिव्ह पाहिजे, 0च पाहिजे असं नाही. परत काय ड्रॉ होणार, 150 पासून 10 50, 120 विड्थ, 70 हाईट, इमॅजिनरी रेक्टँगल, त्याला डिवाइड होणार 4 कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. ठीक आहे. त्याच्या इनसाइड एक ओव्हल ड्रॉ होणार, त्याच्या इनसाइड काय ड्रॉ होणार, एक ओव्हल ड्रॉ होणार. आता 50, मग स्टार्ट कुठून करायचं, 50 पासून, म्हणजे इथं 90 असतो ना, इथं 0 आणि इथं 90, सपोज इथं 50 असं कन्सिडर करू. 50 + 120 म्हणजे किती झाले, 170 झाले. 170 कुठे येणार, इथं 180 असतो ना, म्हणजे इथं कुठेतरी 50 + 120 ना, म्हणजे बघा इथं हे 40 म्हणजे 90, म्हणजे 50 + 120 म्हणजे 170, इथं 180 असतो, तर इथं असेल कुठेतरी. आणि मग हा काय होणार, अँटी क्लॉकवाईज असा. हा झाला तुमचा आर्क. आणि जर फिल करायचा असेल तर असा फिल होणार. ठीक आहे. नाऊ आता एंड अँगल आता मी फक्त इथं निगेटिव्ह देते. ठीक आहे. आता बघा सेम मगाचच आहे, डायरेक्टली काढते. आता इथं 10 70 असं कंपायलर ड्रॉ करतो, तसं तुम्हाला मी एक्सप्लेन करते. डायरेक्ट सांगितलं तर कळणार नाही. हे झालं. आता स्टार्ट अँगल तर पॉझिटिव्ह 50 इथं आला. आता फक्त असं काढणार, आलं का लक्षात. 50 जरी निगेटिव्ह आहे तर मायनस नाही करायचं, प्लसच करायचं. 50 + 120 170, फक्त ड्रॉ होताना हा असा होणार. ठीक आहे. मग इथे बघा, इथं 50 आहे ना, मग नंतर 170 म्हणजे कुठे येईल, इथं येईल, हा असा ड्रॉ होणार. म्हणजे बघा 50 हा आहे, तर 0 पर्यंत यायला किती लागणार आहे, 40, आणि त्याच्या पुढे परत 170 - 40 किती झाले, 130, मग 130 पुढे ऍड करायचे. आलं का लक्षात. तर हे झालं तुमचं म्हणजे हा जर 90चा ब्लॉक धरला तर हा झाला 90चा.
हा 180 असतो तर आपल्याला 170 करायचं आहे. ठीक आहे, कळलं का? तर हे झालं आपलं अँटी क्लॉकवाईज आर्क ड्रॉ केला आणि फिल केला. तर हे असं करून कंपायलर असं फिल करणार आणि तुम्हाला डिस्प्ले होताना फक्त एवढं डिस्प्ले होणार. ठीक आहे, कळलं? अजून एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला सर्कल काढायचंय तर सर्कल साठी पण फंक्शन ड्रॉ ओव्हलच यूज करायचं. फक्त विड्थ आणि हाईट सेम द्यायची. जसं ड्रॉ रेक्टला आपण काय करतो, विड्थ आणि हाईट सेम देतो स्क्वेअर साठी, तसंच आपण काय करणार आहे, ड्रॉ सर्कल ड्रॉ करण्यासाठी ड्रॉ ओव्हरला विड्थ आणि हाईट काय देणार आहे, सेम देणार आहे. ठीक आहे, नाउ ड्रॉ पॉलिगॉन आणि फिल पॉलिगॉन. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे पॉलिगॉन. पॉलिगॉन मीन्स काय, एनी क्लोज शेप विच हॅज मिनिमम 3 साइड्स. म्हणजे ट्रायंगल इज वन टाइप ऑफ पॉलिगॉन. मिनिमम 3 साइडचा पॉलिगॉन असतो, मग मॅक्स n नंबर ऑफ साइड. ट्रायंगल असतो. स्क्वेअर इज ऑल्सो पॉलिगॉन, पण आपल्याकडे स्क्वेअर साठी सेपरेट मेथड आहे. त्याच्यानंतर पेंटॅगॉन, हेक्झागॉन, ऑक्टॅगॉन. ठीक आहे, तर हे सगळे काय झाले, पॉलिगॉन. एनी क्लोज शेप. मग सर्कल पण क्लोज शेप आहे पण त्याला साइड नसतात, बरोबर, त्याला सर्कमफरन्स असतो. सो सर्कल हा पॉलिगॉन नाही, मिनिमम 3 साइडचा पॉलिगॉन असतो. ठीक आहे, क्लोज शेप आहे. ट्रायंगल इज ऑल्सो वन टाइप ऑफ अ पॉलिगॉनच. मग आता पॉलिगॉनला एक्सचा अरे, वायचा अरे आणि एन. आता सपोज हे माझं काय आहे, ऍपलेट आहे आणि आता ऍपलेट विंडो मला सपोज असा ट्रायंगल डिस्प्ले करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल ह्या पॉइंटचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे, सपोज 50 किंवा थोडा जास्त घेऊ, 70 50 हा पॉइंट आहे, बरोबर. मग हा पॉइंट किती येईल, ह्याच्यापेक्षा एक्स कमी येईल. सपोज ह्या पॉइंट आहे तुमचा 10 आणि वाय काय येईल, हा जर 50 आहे इथं वाय आणि हा एक्स काय आहे 70 आहे, बरोबर. हा पॉइंट आहे तुमचा 70 50, तर हा वाय नक्की जास्त येईल 50 पेक्षा. सपोज आपण 100 घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर इथल्या पॉइंटचा वाय काय येईल 100च येईल आणि एक्स काय येईल, हा 70 म्हणजे ह्याचा एक्स काय येईल, ऑब्विसली जास्तच येईल, तो पण 100 घेऊ किंवा जास्त घेऊ 150. सो इथे आला 150. तर हे माझे पॉइंट आहेत. तर पहिल्यांदा मॅन्युअली तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे त्याचे मॅन्युअली पहिल्यांदा नोटबुक वरती पॉइंट कोऑर्डिनेट काढून घ्यायचे. ठीक आहे, मग आता पॉलिगॉन साठी तुम्हाला एक्स अरे वाय अरे म्हणजे काय करायचं. ठीक आहे, मग पहिल्यांदा काय करायचं, एक एक्स अरे घ्यायचा, डायरेक्टली त्याच्यामध्ये सगळे एक्स सेव्ह करायचे. 70 नेक्स्ट पॉइंटचा 10, पेंटॅगॉन असेल तर 5 पॉइंट येणार एक्सचे आणि इथं 150 आणि परत क्लोज शेप करायचा आहे म्हणून परत पहिल्या पॉइंटचा एक्स. लक्षात घ्या बघा, 70 10 150 आणि क्लोज शेप आहे म्हणून परत पहिल्या पॉइंटचा एक्स. ठीक आहे, नाउ वाय अरे तयार करायचा. येते का लक्षात? आता वाय पॉइंट, आता पहिला तुम्ही 70 ह्या पॉइंटचा एक्स घेतलेला तर त्या पॉइंटचाच वाय घ्यायचा. नाहीतर एक्स पहिल्यांदा हा आहे नंतर तुम्ही वाय घेतला आणि पहिला हा घेतला, तसं नाही. जेव्हा इथं वरती 10 आहे तेव्हा इथे सेकंड पोझिशनला पण काय पाहिजे, त्या पॉइंटचाच वाय पाहिजे. 100 आणि परत क्लोज शेप पाहिजे म्हणून परत पहिला वाय. आलं का लक्षात? ठीक आहे, मग एक्स आणि वाय पहिल्यांदा तुम्ही केले. आता तुम्ही काय करणार, जी डॉट ड्रॉ पॉलिगॉन. मग त्याला एक्स अरे पास करताना फक्त अरे नेम देतात वाय आणि नंबर ऑफ एलिमेंट्स किती येतील अरे मधले बघायचे. हे असे 3 आहेत पण आपल्याला क्लोज शेप पाहिजे की नाही. सो 1 2 3 4 आणि एक्स आणि वाय दोन्ही पण सेमच असणार आहे. सो इथं देणार 4. मग तुमचा असा पॉलिगॉन काय होईल, डिस्प्ले होईल. आणि जर तुम्ही फिल पॉलिगॉन केलं, दुसरे कोऑर्डिनेट घ्या किंवा हेच घेतले तर मग तुम्हाला काय होणार, हाच फक्त बाय डिफॉल्ट किंवा जो तुम्ही सेट कलर केलेला आहे त्यांनी फिल होणार. येते का लक्षात? तर हे झाले तुमचे ग्राफिक्स क्लासच्या मेथड, ड्रॉ स्ट्रिंग, सेट कलर, ड्रॉ लाईन, ड्रॉ ओव्हल, ड्रॉ रेक्टँगल, ड्रॉ रेक्ट, त्याच्यानंतर ड्रॉ पॉलिगॉन, ड्रॉ आर्क आणि फिल आर्क, फिल पॉलिगॉन, फिल रेक्ट, फिल ओव्हल. ठीक आहे, फिल लाईन नसणारे ऑब्विसली. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ग्राफिक्स क्लास डिटेल मध्ये. ठीक आहे, आता तुमच्या करिक्युलम मध्ये पहिलेच इव्हेंट हँडलिंग आहे. पण जर मी आता स्टार्टिंग, कारण की तुमचं कोर जावा तर लॉकडाऊन मध्ये येईपर्यंत कॉलेजमध्ये पण नाही झालं, जिथे तुम्ही क्लास अटेंड केला तिथे पण नाही झालं, बरोबर. पण जर पहिलेच मी इव्हेंट हँडलिंग घेतलं असतं तर तुम्हाला खूप अवघड गेलं असतं. म्हणून आधी सिंपल वेने आपण ऍपलेट सुरू केले ग्राफिक्सनी. तर हे झाले सगळे ग्राफिक्स क्लासचे फंक्शन्स. आता मी तुम्हाला एक प्रोग्राम देते आणि
हा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एक असाइनमेंट देते. तर ग्राफिक्स क्लासचे फंक्शन यूज करून ते प्रोग्राम्स तुम्ही करायचे. ठीक आहे.